हाय सगळ्यांना, कसे आहात? गुड मॉर्निंग. तर मित्रांनो, चला शुभ सकाळ. काल लय मोठा प्रॉब्लेम झाला आपल्या घरी. तुम्हाला म्हणजे सांगायसारखं नाही, पण सांगावं म्हणलं एकदा. सगळीकडे झालंय, आपल्याच घरी नाही झालं. तर चला म्हणलं एकदा सविस्तर वृत्त एकदम व्यवस्थित छान असा व्हिडिओ बनवावा. तर काय झालंय, काल वाऱ्याने आपल्या कंपनीच्या इटा सुद्धा उडून गेल्यात. असला खतरनाक पाऊस झाला, तुम्हाला धावतो. घराची कौलं उडाल्यात, इटा उडाल्यात, बादल्या उडाल्यात, झाडं पडल्यात आपली. तर चला असं द्या, थोडं नुकसान झालंय, चेष्टेचा भाग नाही, पण धावतो तुम्हाला. आपल्या इटा होत्या वसरीला, हीच ना आपल्या कंपनीच्या इटा उडून गेल्यात. एका वेळ ठेवलेले ह्या इटा वर बांधलेलं सगळं तुटातुटी झाली. या तिथली एक फरशी पडल्या, दोन वाऱ्याने पडल्या, इथल्या दोन फरशा पडल्या आपल्या घराचं. त्याच्यानंतर इथली कौलं पडली, उडून गेली वाऱ्याने. वरचं कौल उडलाय, मध्येच फुटलाय. त्यानंतर ह्यो आपला ठोका लाकडं हे तोडायचा, आंब तोडायचा, हे उडून गेलाय. आपली बादली कुठे बघूले कुठे तो लावतो. आमची बादली इथं उडून आली. इथं अशी उडून आली बादली आमची. इथं असं बघूला आलं. आणि एक गम्याला तर कुठं गेले बघा. एक गम्याला तर लय लांब गेले. एवढा पाऊस झालाय. आणि दुसरं गम्याला तिकडं गे. आणि पाण्याची बाटली कुठं गेली बघा. जेव्हा ही पाण्याची बाटली ही सगळं बाहेर वसरीला होतं, पण पावसाने. आणि हे आमचं झाड, दारातलं झाड, आपल्या कंपनी शेजारचं झाड, हे असं झाड उकळून पडलं रात्री आपल्या दारामधलं. आणि कौल माणसा तर वरून एक कौल उडून आला. तुम्हाला जातो पॅक नसून झालं माझ्याकडून कदाचित. एक कौल आला, इथं कौल फुटला. एक थोडं घरात पाणी पाणी झालं. म्हणजे कौल विषय काय झाला, तिथं कॉर्नरला कौल होता ना, हे कोपऱ्याला कौल उडला. पण असू दे, चला. हिथंच नाही तर ही झाली एक बोजू. तर तुम्हाला दुसरे बोजू धावतो. हे आपल्या कंपनीचं काम चाललंय, तुम्हाला माहिती. तर कंपनीचा हे तर डोबाच मोठा पडला का, सगळ्या इटा खाली पडले, फुटून गेलं आपलं. असू द्या, चालू आहे काम तसं म्हणा. काय चालू घडीला रचायला येईल, तिथं फुटलंच. बाकीचं आपली कंपनी खूप मोठी हो. एक भिताड पडलं, डोबाच पडला मोठालच, अख्खं भिताड पडलं. हे पण पडलं भिताड. डेर वाचलं, माठ वाचलं, कालच मोकळं झालेलं इकडं आणून ठेवलेलं. इथं असं होतं. हे पण भिताड पडलं. त्याच्यानंतर हे पण भिताड पडलं. इथं एक भिंत होते हो, ह्या अशा इटा पडल्या, इथल्या इटा पडल्या. आणि हे अख्खं भिताड पडलं. सगळ्या इटांचा चुरा झाला अश्विनी. लय इटा फुटलेत, भरपूर अशा इटा फुटल्यात. झाड मोडली का काय? ह्या अशा आमच्या इटा, आमचं भिताडच पडलं. इथलं टकाटक मध्ये होतं, पडलं. दाव चिव दिदी काय आणलं? आंबा आणलं वय आपल्या आंब्याचं. बरं ठीक आहे, असू दे चिव दिदी. आणि झाडांना मात्र चांगलं झालं या. झाडं मी बांधलेली, 2-2 काट्या लावलेल्या. त्याच्यामुळं झाडांना काय एवढा इश्यू नाही काय झाला. कारण डबल काठी लावली आपण आंब्याला, कारण की आंब्याची काळजी, कारण एवढा उन्हावर हे केलंय. पण ह्या इटा सगळ्या पडल्या, फुटल्या. त्याच्या भरपूर. आता ही म्हणते कामाला लागा, आहे का नाही, कंपनी पूर्ण करून. एक झाला की एक झाला की एक खाडा. ही तरी काय 2 दिवस गौंडी मामाचं काम आहे. सगळं पडलंय. पण असं दे, त्याला काय असतं, तेव्हा शेतकऱ्यांचं एवढं नुकसान होतं. आपलं हे नुकसान त्यांच्या समोर काहीच नाही. होय असून हाय का काय? काहीच नाही. आणि एक दिवसाची गौंडी मामाची हजेरी, ह्याच्या व्यतिरिक्त काय नाही. पण असून द्या, झाला सगळा राडा राडा राडा. आपली झाडं जळाली ह्या वर्षी. इथलं एक झाड जळालं ह्या वर्षी. लय नुकसान झालं तसं. मधल्या राड्यामध्ये 1 झाड, 2 झाड, 3 झाडं जळाली. आणि इथली जी झाडं जळालेली पुन्हा उगवून आली. आम्ही पाणी देऊन 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 उगवून आणले. आता काय काट्या पार हे कोण उडून आल्यात इकडं. इथं काठी होती, तिथलं एक झाड जळालं. ही झाड जळालेलं पुन्हा फुटून आलं. त्याला यायलाच लागलं. ह्याला म्हणलं तुला यायलाच लागेल काही करून, पण आलं. ही पण जळालेलं झाड पुन्हा उगवलं आपलं.
हां असं असतं. हाय आपलं लय पण नाही. इकडं ही एक झाड झालं, हिकालं झाड आलं उगवून पुन्हा त्याला पाणी हे दिलं. हिकाल्या काट्या बिट्या झाडं आता वाकल्यात. आज कामच ही लागले मला. शेतकरी म्हणल्यावर एवढं तेवढं नुकसान होणारच, आणि हे नुकसान काय आपल्यासाठी जुनं नाही. हे कोण हे अशी झाडाच्या फाट्या बिट्या अशा वाकली सगळी झाडं. वारच तेवढं आता घामेली. ही आपलं ती कंपनीचं बिताड पडलं म्हणजे विचार करा की. तिकडं आईची काळजी लागलेली मला. आई एकटीच घरी. आईची काय आपदा बिबदा झाली का बघा म्हणलं. चला आपण आईच्या इकडं काय काय झालंय बघून येऊ. तुझ्या यायला पावसाने पिताडच पडलं माझं. इकडं काय झाडाचं बिडाचं नाही नुकसान झालं. त्यांची झाडं जरा कसं असं बुडात जास्त खोल गेले. गेल्या वर्षी आंबा पडलेला, ह्या पण वर्षी उकाला घेत मोया उघड्या झाल्यात. आय काय राहते वाऱ्याने काय धमाकू घातला. कसं होतं ग वारं किती होतं राती. थांब थांब इकडे इकडे काय म्हणते. इटा पळत होत्या वय कस काय कशा वेळी जीवाची आपदा बिहला असेल कशाला राहते वाऱ्याला ह्याला. अगं वडल वडल कुठं असल्याच्या नादी लागते तो. थांब नाही तर मी धरतो, नाही तर म्हणते कॅमेरा धरला हातात नाही आपदा बघतोय मजा बघतोय. कुठं नादी लागते असल्याच्या. त्याला येसन बिसन करावं काय करावं. बार काही म्हणजे काय बापूनला काय येसन येत नाही करायला. होय कस काय राहते पाऊस. थांब 2 मिनिटं. काय पत्र पडलं काय. अरे देवा पाऊ इर तर टाच बदली. पाण्याचं टेन्शन गेलं. आमची इर काय ती इर आहे आमची. कुठली मोटर घेतली वय खालच्या इरीची. अरे देवा एवढा पाऊस झाला. बर माझ्या इटा पळत होत्या वय. ती कंपनी पडली की बेताड 2-3 पडली. हो तर पडली म्हण. मी आता बघितली लायला. हे काय एवढं वारं होतं का पडलं म्हण बेताड. मला सुसून दिलं नाही रात्री. बरं काही घर उडून गेलं नाही कवपट तर. लाव बघत होती तुझं घर. गेलते का घरी पुन्हा. मग पाऊस उघडल्यावर ती घराची कौलं 2-3 फुटली उडून गेली. ती घरात पाणी झालं थोडं. आणि वर आधीच लोणच्याकडे गेली. मी दुसरं लोणच्याला काहीच झालं नाही. मी लोणच्याकडे बघितलं जाऊन दुसरं काहीच बघितलं नाही. लोणचं त्यासाठी कुठे ठेवलंय माहिती ना. हा दुसऱ्या मजल्यावर तिथं काहीच उशीर. म्हणलं लोणचं भिजलं काय मला जाताच येणार वाऱ्यात. होय वाऱ्यात जाताच येणार म्हणलं. संदीप म्हणे की आई माझ्या लोणच्याकडे गेली का नाही, पण पळतच गेली. तोवर पार भिजली होती. मी वर कौला असून खाली पोत्याने झाकून ठेवले पिशव्या टाकलेल्या. दाखले होते मी बघितले होते. हा मस्त पैकी झाकून एक टिपका नाही पडला. नाही पण त्याचं नाही काय. चल की बिथाड जातो तुला कसं पडलंय. आणि हातून इटाच उडून गेले काय का. हा चहा जाईन पिऊन त्याचं ना काय आहे लय राडा. ही पण उडून आलं वय आहे. बारामतीत वारच नव्हतं आहे. बारामतीत वारच नव्हतं. ही गाडी काढायला पाहिजे होती लिंबाच्या झाडाखालनं. गाडी काढायची बॅटरी काढली त्याची. कुणी नेली. चार्जिंगला. होय उगाच झाड बीड गाडी पडलं बिल्लं म्हणजे. घरात पाणी हे आधी तिन्ही घरात पाणी वय. पाणी उपसून देवा हे फक्त शिगर शाबूत होत. तो बिथाड पडलं तो काढायला लय इटा फुटलं तो अख्खच बिथाड पडले. अख्खच इटाड पडले. आणि मधली मधली बिथाड पडले. लय इटा फुटलेत. बिथाड पडलं की तिकडून आमच्या कंपनीचं बिथाड पडलं. देवशपथ पडलं. मी का हा लई आणि तीच ना बिथाड पडलं.
पडेल बिथाड पडली 2-3 बिथाड पडली. आमचा शेवगा पडला, हातगाव पडला, पत्रा असा करायचा. आम्ही तर इतकं घाबरलो. पत्रा आगीशी ते गॅस संपल्याला चूल घरात पेटवली. आम्हाला 11 वाजल्याची रात्री आणि मी कवा जेवली चूल घरात पेटवली. आता मला काय खरं नाही हा. आम्ही त्या टाकीत सरपण भरलं होतं. आणि तो त्या कुत्र्यांचं राहते अंगावर नाचायचं. आलो कामावून तर कुत्री नुसते इडी घालायची, हातपाय भरवले लाई घाले, रात्रभर फिरत्यात बोंबलत. रात्री म्हणलं आता चला ह्या गोष्टीवर आईकडं मस्तपैकी हे केलं, थोडंसं लक्ष दिलं. कारण त्यांच्या घरी कोण नाही म्हणून थोडं बघणं गरजेचं होतं. कारण मी आमच्याच घरी ध्यान नव्हतं दिलं, त्याच्यामुळे इकडं पण रात्री उशीर झालता. 11:30-12 वाजल्या पावसामुळे दुकानावरून यायला बंद करून. चला एक झाला की एक खादा, त्याला काय असतं आपल्याला सवय आहे ना. हावर ते म्हणतात ना, हारकर जेतनेवाले को बाजीगर कहते हे. वसं काम आहे आपलं. लय पण नाही नुकसान झालं, थोडंसं झालं काय 1-2 शेमीच्या पिशव्या आणि 1-2 दिवसाची गौंडी मामाची हजेरी. काय टेन्शन घ्यायचं ना, अशी बिताडं किती पडतील आणि किती उभा करेन काय सांगू शकत नाही आपण, आहे ना. चला आपलं लोखंड आलंय, सगळं स्टील आलंय, फक्त जोडाजोडीचं राहिले. हे आंबा आला, सगळीकडे दारात सगळं लोकांना झाले. आता सगळं व्यवस्थित करायचं आहे एकदम टकाटक खटाखट. आता जरा नादी लागतो जरा पावसा पाण्याचं, घराचं जरा थोडासा एकदा हात फिरवतो घरावनं, कसं जिथली तिथं होईल. माझ्या बाहेर काढल्यात लोणचं संपलेलं पुन्हा भरायच्यात लय कुटाणा. मग बघू काय म्हणते, कसं काय करायचं कंपनीचं? आ कसं काय करायचं कंपनीचं? करू घ्या तर चालू जरा थांबा पाणी एवढ्या हिरीला वाढू द्या जरा तास भरले दोन्ही हिरी. हा हा चला चला आता कसं होतं ठरवलं, असं पाहायचं ठरवलं की असं एखादा येतो माझा जीवनामध्ये. पण चला असू द्या, आपलं कसं आहे बसायचं नाही, नाडायचं नाही, काय नाही, एकदम जिथली तिथे लढायचं. आणि चला बायको आहे म्हणल्यावर काय टेन्शन नाही. 2 चिमणी आहेत. होय अनुष्का, कसला पाऊस राहते घरात, पाणी आमच्या. बरं झालं रात्री पुरी घरी नव्हत्या, आमच्या बरोबर होत्या. हा विषय काय झाला, आमच्या घरातले कौल कुठलं फुटलं तुम्हाला धावतो. तो कौल म्हणजे काय झालं, पाणी याला हितला कौल फुटला वरचा, दिसतंय का वरनं कौल खाली पडली ह्याच्यावर, वरच्या मजल्याचा कौल पडला आणि हितनं सगळं पाणी असं असं धो 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 धो. आणि विषय काय झाला, तिथला एक कौल उडून गेला आमचा, तिथला कोपऱ्यावर एक कौल ओढला, त्याच्यामुळे सगळं पाणी हित झालं घरात. पण झालं, आल्यानंतर केलं सगळं व्यवस्थित जिथली तिथं. ह्या इटा सुद्धा लावलेल्या म्हणून उडून गेले, ठोकन बिकन गम्याला ही आणली का तिकडली. चला असू दे, ह्या गोष्टीवर पुन्हा कामाला लागू आणि जिथले तिथं हे बघू. चला बाय सगळ्यांना. आता काम चालू करून टाकू, एकदा उरकून टाकू एक 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 एक, है ना. चला बाय. कसा व्हिडिओ वाटतोय नक्की सांगा. कुठं कुठं असं नुकसान झालंय ती पण सांगा. हां शेतकऱ्याचं लय अवघड असतं, बिझनेस लोकांचं काय नसतं, पण सगळ्यात जास्त शेतकरी मरतो. पण असू द्या, चला बाय.